जे रस्ते आहे, रस्त्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न अक्षरशः आहेत तसेच आहेत. त्यानंतर लांबटे साहेब आले, या खरं त्यांना आता ही दुसरी टर्म आहेत. परंतु आता आम्ही बघतो की या ठिकाणी आता ते किती त्यांच्या आता खऱ्या अर्थानं आता रस्त्याची कामं चालू आहेत. परंतु मला एकच सांगायचं की या ठिकाणी आतापर्यंतचा जर इतिहास जर पाहिला तर या ठिकाणी आमच्या पठार भागातील कोणत्याही पाण्याचा प्रश्नाचा विकासाचा प्रश्न सुटू शकलेला नाही. विजेचा प्रश्न आहे तसाच आहे. रस्त्याचे प्रश्न अक्षरशः शेतकऱ्यांचे दररोज दळणवळणाचे साध्य आहेत. अक्षर लोकांचे पाण्याचे मणके गेले तरी अद्याप रस्ते आहेत तसेच आहेत. म्हणून या ठिकाणी जो आश्वी या ठिकाणी अपर तहसील कार्यालय व्हावं असा जो घाट घातला आहे, खऱ्या अर्थानं आश्वीला समीर 20 किलोमीटर आहे. परंतु आम्हाला जर घारगाव पठारभाग शेवटचं टोक जर या ठिकाणी खेळवाडी पुढे आबळवाडी या ठिकाणी मसवण जर पाहिलं तर जवळजवळ 50 किलोमीटरचा हा अंतर आम्हाला आहे समीर तालुक्यासाठी. पण खऱ्या अर्थानं आपण तसं कोणत्या ठिकाणी हो ज्या ठिकाणी ज्या गावाला गरज आहे, ज्या ठिकाणी लोकांची सोय होईल, गैरसोय दूर होईल, या ठिकाणी आमचं घारगाव हे खऱ्या अर्थानं पुण्याचे काय असलेलं मेन केंद्र आहे. या ठिकाणी व्यापारी बाजारपेठ आहे. शेतकरी वर्ग या ठिकाणी प्रामुख्याने दळणवळण साधने उपलब्ध आहेत. त्यांना सुद्धा भाजीपाला ने आण करण्यासाठी गाड्या उपलब्ध होतात. आणि खऱ्या अर्थानं असं असून सुद्धा घारगाव हाचा विषय बाजूला ठेवून या ठिकाणी नवीन गाव जे नाव घेतलं आहे ते आमचा विरोध आहे. या ठिकाणी ज्या गावाला गरज आहे, जे व्यापारी बाजारपेठ आहे, या ठिकाणी 40 गाव या ठिकाणी जोडले आहे. कोणत्याही पठार भागातील कोणत्याही गावातील माणूस जर या ठिकाणी रात्री अपरात्री जरी कुठं पुण्याला नाशिकला कुठून जरी आला तो प्रथम तो सांगतो मला घारगाव जायचे, तो त्याच्या गावाचं नाव बाजूला ठेवतो आणि घारगावचं नाव घेतो. का घेतो? तो घारगाव ही पूर्णतः व्यापारी बाजारपेठ आहे. शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी दळणवळण साध्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि या ठिकाणी जर घारगाव अप्पर तहसील कार्यालय झालं तर मला वाटतं प्रशासकीय दृष्ट्या लोकांची विविध कामं आहेत, जमिनीच्या असू द्या, इतर ज्या शासनाच्या विविध योजना असू द्या, कृषीच्या योजना असू द्या, हे जाण्यासाठी लोकांचा नक्कीच समीर या ठिकाणी जाणं वेळ वाचेल. आणि घारगाव या ठिकाणी प्रत्येक गावा जो पठार भाग आहेत जास्तीत जास्त 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती गावं आहेत, जास्त काही नाही. त्यामुळे लोकांचे बरेचसे प्रश्न सोडण्यात या ठिकाणी त्यांना सहज उपलब्ध वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि बरेचसे काही. आणि समेरला जाताना साधारण एक गाडी आम्हाला जर पुण्याच्या जर थांबलं तर मला वाटतं समेर जायला 1 तास गाडी पाहिजे वाट पाहावी लागते, गाड्या मिळत नाही. आणि ती समेर जायचं तिथे अधिकारी उपलब्ध नसतो, इतर कामं असतात आणि त्याच्यामध्ये आमचा पूर्ण दिवस जातो. असं असताना घारगाव जर या ठिकाणी जर अपर तहसील कार्यालय केलं तर मला वाटतं सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीने अधिक योग्य राहील. लोकांचा, जनतेचा, गोरगरिबांचा, सर्वांचा या ठिकाणी व्यापारी वर्गाचा वेळ वाचेल, पैसा वाचेल. आणि म्हणून या मागणीसाठी प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी कृती समिती या ठिकाणी त्याचा फॉर्मॅट तयार केला आहे. आणि घारगावला अपर तहसील कार्यालय करावं यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येत आहे. त्यासाठी कोणत्याही पक्षाचे पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र यावं, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सर्वांनी एकत्र यावं. अशा प्रकारे या ठिकाणी पठार भागात या संगमे तालुक्यातील सर्वांनाच या ठिकाणी प्रामुख्याने विनंती करतो. आणि या ठिकाणी आम्ही ही मागणी अधिक प्रमाणात तीव्र करणार आहोत. या ठिकाणी मी थांबतो.